ओम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। रामकृष्ण हरी मंडळी, पंढरपूर येथून मी आचार्य रेखा किशोरी वास्तुशास्त्रावर बोलू काही ह्या विषयावर आपण बोलत आहोत। आपण मागच्या एपिसोडमध्ये मुलांचं शयन कक्ष, विद्यार्थ्यांचं अभ्यासाची रूम कशी असावी या विषयावरती आपण चिंतन केलं। आज आपण चिंतन करणार आहोत। आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडे जे पाण्याचं जे टंचाईचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि ह्या वेळेला अनेक ठिकाणी बोरवेल घेतले जातात, शेतांमध्ये विहिरी खणल्या जातात। तर आम्हाला बऱ्याच लोकांचे प्रश्न आले होते की बोरवेल कुठे घ्यावा, कसा घ्यावा, त्याविषयी थोडी माहिती सांगावी। तर आज आपण विशेष तर विहीर किंवा बोर पॉइंट कुठे असावे ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत। आमच्या घरात, दुकानात, कारखान्यात, हॉटेलमध्ये बोरवेल कुठे घ्यावे, बोरवेल कुठे असले पाहिजे, आपण ही माहिती अवश्य बघावी आणि आपल्या आप्त इष्ट मित्रमंडळींना शेअर करावी। तर बऱ्याच वेळी चुकीच्या ठिकाणी बोरवेल घेतल्यामुळे अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो। जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि आपल्याला त्याचं कारणच सापडत नाही। तर अशा वेळी ह्या शास्त्राचा खूप चांगला उपयोग होतो आणि वराह मिहिर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये ह्याविषयी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। आपण इथं बघूया की आपण म्हणतो बघा, जल हे जीवन आहे, जलाशिवाय आपण राहू शकत नाही। मग ते जल किती छान, गोड, निर्मळ, क्षारयुक्त असलं पाहिजे। तर असं जल आपल्याला कुठे लाभेल, कसं लाभेल, त्याच्यासाठी आपण वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे जर प्रयोजन केलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल। ह्यासाठी 4 गोष्टींचा विचार केला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशा, बोरवेल कोणत्या दिशेला असावं। दुसरं म्हणजे शुभ नक्षत्र, शुभ तिथी, शुभ वार आणि खूपच सखोलतेत जायचं म्हटलं तर शुभ लग्न। मग ते कोणते असावेत? चला, जास्त काही न बोलता आता आपण या विषयावर वळूया, आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम बघूया की त्यासाठी सर्वोत्तम दिशा जर म्हटलं तर उत्तर आणि पूर्वाच्या मध्ये जी ईशान्य दिशा आहे, हा ईशान्य दिशेला बोरवेल करणं कधीही चांगलं। ईशान्य दिशेला करावं ह्याचा अर्थ अगदी कोण्यावर जायचं नाही, तर थोडंसं त्याच्या आतमध्ये अलीकडे येऊन करायचं असतं, ईशान्य झोनमध्ये करायचं असतं। ज्यावेळेला तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बोर पॉईंट काढून द्या यासाठी बोलवतात, तेव्हा स्थपती तुम्हाला योग्य ठिकाण त्या ठिकाणी निवडून देतं। तर ईशान्य ही दिशा ह्यासाठी खूप चांगली सांगितलेली आहे। त्यानंतर आहे ती उत्तर दिशा आणि जर गरजच पडली तर पूर्व दिशेला, पूर्व, उत्तर किंवा उत्तर पूर्व, मध्य, ईशान्य ह्या 3 दिशा बोर पॉईंटसाठी खूप चांगल्या सांगितल्या गेल्या आहे। ह्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेला बोरवेल करू नये। इतर दिशांना जर आपण बोरवेल केलं तर त्याचे अनेक नुकसान शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। त्यातल्या त्यात ब्रह्मस्थानात तर अजिबात करू नये। इतर एखाद्या दिशेला जर कधी करावं लागलं तर योग्य मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील। यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा आपल्या जवळच्या एखाद्या मार्गदर्शकाचंही तुम्ही इथे मार्गदर्शन घेऊ शकता। आता यानंतर जर बघितलं तर आपण कोणत्या नक्षत्रावरती हे करावं,
बोर पॉईंट घ्यावा, त्यासाठी शास्त्रामध्ये काही नक्षत्र सांगितली गेली आहे. त्यातलं प्रथम नक्षत्र आहे भरणी, दुसरं आहे रोहिणी, तिसरं आहे मृगशिरा, चौथं आहे आद्रा, पाचवं आहे पुनर्वसू, सहावं आहे चित्रा, सातवं आहे हस्त, आठवं आहे अनुराधा, नववं आहे श्रवण नक्षत्र, दहावं आहे धनिष्ठा नक्षत्र, 11वं आहे शततारका नक्षत्र, 12वं आहे उत्तर भाद्रपदा नक्षत्र आणि 13वं आहे उत्तर आषाढ नक्षत्र. अशी ही 13 नक्षत्र जी आहे ती शास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे की ह्या नक्षत्रांवर जर तुम्ही जलस्रोत घेतला तर ते जल अखंड राहतं. त्याचबरोबर वारांचा जर आपण विचार करायचा म्हटला तर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 4 वार शास्त्रामध्ये चांगले सांगितले गेले आहे आणि त्याचे मी अनेक ठिकाणी अनुभव पण घेत आहे. रविवार आणि मंगळवार हे 2 वार बोर पॉईंट घेण्यासाठी अगदी वर्ज्य म्हटले गेले आहे, त्यामुळे ह्या दिवशी विचार करू नये. आता जर आपण विचार करायचा म्हटला तिथीचा, तर शुक्ल पक्षाची प्रतिपदा आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी आणि अष्टमी हे दिवस वर्ज्य करायचे आहे. हे 3 दिवस वर्ज्य करायचे आहे. हे ह्या 3 तिथी सोडून इतर तिथींना तुम्ही बोर पॉईंट घ्यायचा आहे. त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पण बोर पॉईंट घ्यायचा नाही. म्हणजेच कृष्ण पक्षाची चतुर्थी आणि अष्टमी, शुक्ल पक्षाची प्रतिपदा, अमावस्या आणि पौर्णिमा या 5 तिथींना आपण बोर पॉईंट घ्यायचा नाही. या तिथी सोडून इतर तिथींना बोर पॉईंट घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे काही लोक खूप जास्त आध्यात्मिक असतात किंवा खूप जास्त ह्या शास्त्रावर ज्यांचा खूप विश्वास आहे अशी लोक लग्नसुद्धा बघतात. तर लग्न बघताना काय करायचं आहे की सिंह, वृश्चिक आणि धनु हे 3 अशुभ यासाठी सांगितले गेले. तर हे 3 लग्न सोडून इतर लग्नांवरती बोर पॉईंट घ्यायला सुरू करायचं आहे. आता शेवटचा विषय राहिला तो राहू काळ. या ज्या मी वरती सांगितल्या गोष्टी आहे, नक्षत्र, तिथी, वार या तिघांपैकी काहीतरी 2 तरी मॅच झालं पाहिजे. पण ह्या कोणत्याही दिवशी जर तुम्ही करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी राहू काळ हा विषय येतो. तर कार्य सुरू करताना राहू काळ नसावा. कार्य एकदा सुरू झालं, कारण की बोर पॉईंटला मशीन लावल्यानंतर पाणी 1 तासात लागेल, 2 तासात लागेल, 4 तासात लागेल, काहीच सांगता येत नाही. फक्त सुरू करतानाचा शुभ वेळ असावा. एकदा की मशीन सुरू झालं की मग मध्ये राहू काळ आला तर हरकत नाही, पण राहू काळात मुहूर्त करू नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपण मंडळी आपल्या घरामध्ये, कारखान्यामध्ये, हॉटेलमध्ये, दुकानामध्ये ज्या ठिकाणी पण बोर पॉईंट घेणार आहात त्या ठिकाणी नक्षत्र, वार, तिथी, लगन ह्याचा नक्की विचार करावा. आणि आपणास जर ही माहिती आवडली असेल तर या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ह्या कार्यासाठी जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा आहे तर आज टेक्स्ट बॉक्समध्ये नाव, नंबर सगळं काही दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.